नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के. शिक्षक दिन कार्यक्रम पत्रिका सूत्रसंचालनाचा नमुना एकत्रितरित्या मी खाली देत आहे. हा नमुना शाळा महाविद्यालयाच्या गरजेनुसार बदल करून वापरता येईल. हो, आणि आपण अद्यापही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवरती असंख्य प्रकारची तयार भाषणे, सूत्रसंचालन, निवेदनाचे व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शिक्षक दिन कार्यक्रमाची तयार भाषणे आणि कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळेल. चला तर शिक्षक दिन कार्यक्रम पत्रिका सूत्रसंचालनासह कार्यक्रम पत्रिकेवरती तुम्ही स्थळ टाका. तुमचं जे असेल ते मी टाकलं या ठिकाणी. राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगर, दिनांक 5 सप्टेंबर 2025 आणि कार्यक्रमाची वेळ जी तुम्ही ठरवली असेल ती तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. पहिला कार्यक्रम पत्रिकेतला मुद्दा असेल कार्यक्रमाची सुरुवात आणि स्वागत. पाहुण्यांचं आगमन होतानाच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रानं आपण कार्यक्रमास सुरुवात करूया. गुरु हा केवळ ज्ञानदाता नसतो, तर तो संस्कार व जीवन मूल्यांचा शिल्पकार असतो. अशा सर्व शिक्षकांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस. सर्वप्रथम मी आपले सर्वांचे हृदयापासून स्वागत करतो आणि माझ्या सर्व गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो, वंदन करतो. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी येईल तो म्हणजे दीप प्रज्वलन, किंवा काही ठिकाणी सरस्वती पूजन केलं जातं, किंवा काही ठिकाणी अन्य महनीय व्यक्तींच्या, संस्था चालकांच्या प्रतिमा असतात, त्याही आपण समोर ठेवू शकतो आणि त्याचं पूजन करू शकतो. सूत्रसंचालकाने या ठिकाणी म्हणायचे, प्रकाश हा ज्ञानाचा प्रतीक आहे. या ज्ञानज्योतीने आजच्या सोहळ्याची सुरुवात करूया. मान्यवरांना विनंती की कृपया दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, प्रतिमा पूजन जे असेल करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी. तिसरा मुद्दा येईल कार्यक्रम पत्रिकेतला तो म्हणजे प्रास्ताविक. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी व आयोजनामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी श्रीमती ज्या असेल शिक्षक यांना विनंती करतो की प्रास्ताविकासाठी विनंती. त्यानंतर चौथा मुद्दा असेल गुरुवंदना किंवा प्रार्थना गीत किंवा संस्था गीत. वेगवेगळी पद्धत असते ज्या त्या शाळा महाविद्यालयाची, त्यानुसार सूत्रसंचालक म्हणेल गुरु म्हणजे ज्ञानज्योत, गुरु म्हणजे भक्तीचा थाट, गुरु म्हणजे जीवनाचा आधार, गुरु म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार. गुरुशिवाय जीवन अंधकारमय आहे. त्या गुरूंना वंदन करणारे हे गीत विद्यार्थिनीकडून सादर होणार आहे आणि मग ते सामूहिक गीत त्या ठिकाणी होईल. त्यानंतर पाचवा मुद्दा असतो की मान्यवरांचा सन्मान, स्वागत आणि सत्कार. की आलेले जे मान्यवर असतात त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायचंय. त्यावेळेस सूत्रसंचालकांनी म्हणता येईल की सोन्या चांदीच्या कोंदणात प्रकाशतात हिरे, सोन्या चांदीच्या कोंदणात प्रकाशतात हिरे, मान्यवर म्हणून शोभतात आपणच सत्कार मूर्ती खरे, आपणच सत्कार मूर्ती खरे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचा सत्कार, कोणाचा सत्कार कोणाच्या हस्ते करायचा हे तुम्ही तिथं कार्यक्रम पत्रिकेवरती लिहून ठेवा. यांच्या हस्ते केला जाणार आहे आणि एकाची नावासह उद्घोषणा तुम्ही करू शकता. सहावा मुद्दा असेल की शिक्षकांचा गौरव किंवा सत्कार. कारण शिक्षक दिन कार्यक्रम म्हटल्यानंतर शिक्षकाचा योग्य सन्मान होणं गरजेचं असतं आणि त्यावेळेस सूत्रसंचालक म्हणतील, नमन तुला हे गुरुदेवा, तुझ्या कृपेने जीवन पावन झाले, जगात राहुनी जगायला शिकवलंस, तुझ्यामुळेच जीवन सुंदर झालं. आणि गुरूंविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही
वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वेगवेगळ्या शिक्षकांचा सन्मान घेऊ शकता, म्हणजेच विद्यार्थ्यांना स्टेजवर येण्याची संधी प्राप्त होईल. त्यानंतर विद्यार्थ्याचे मनोगत हा एक मुद्दा कार्यक्रम पत्रिकेत असावा, कारण विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. शिक्षकाप्रती असलेले आपुलकीचे शब्द आणि शब्दरूपी वंदना करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मी काही विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो. एक 4-2 विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर शिक्षक मनोगत हा एक 8वा मुद्दा आपल्याला घेता येईल. ज्यांना वंदन करण्यासाठी, ज्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला, त्या शिक्षकापैकी काही प्रातिनिधिक मनोगते आपण घेऊया आणि मग 1-2 शिक्षकाचं मनोगत तुम्ही ठेवू शकता. नंतर कार्यक्रमाचा टप्पा येतो तो म्हणजे मुख्य अतिथी मनोगत. सूत्रसंचालक म्हणता येईल की आता मुख्य भाषणाची सुरुवात होताना आम्ही आपल्याकडून शब्दरूपी आशीर्वाद मिळवण्याची अपेक्षा करत आहोत. आता सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत असलेली मुख्य पाहुण्यांचे, अतिथींचे प्रेरणादायी विचार ऐकूया आणि मग त्या प्रेरणादायी व्यक्तीचं प्रमुख पाहुण्यांच्या नावाचा उल्लेख करून सन्मानानं तुम्ही त्यांना आमंत्रित करू शकता. कधी भाषण झाल्यानंतर सुद्धा भाषणाच्या पश्चात तुम्ही असं म्हणू शकता भाषणानंतर की भावनांनी भरगच्च झालेल्या या वातावरणात आम्हीही झालो आहोत भावूक, विसरणार नाही आम्ही तुम्हाला, खात्रीने आहे ठाऊक, असं मान त्यांना तुम्ही देऊ शकता. शेवटी अध्यक्षीय मनोगत असतं. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष जे असतील ते किंवा शाळेचे कर्णधार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राचार्य सर आता आपल्या मनोगतातून आपले विचार मांडतील आणि त्यांचा नामोल्लेख करून तुम्ही त्यांना आमंत्रित करू शकता. शेवटी आभार प्रदर्शन. या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागे अनेकांचे सहकार्य लाभले. अशा मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो. एखाद्या ज्येष्ठ शिक्षकाचा उल्लेख करून तुम्ही त्यांना आमंत्रित करू शकता. त्यानंतर 12वा मुद्दा येईल तो म्हणजे शेवट समारोप. राष्ट्रीय गीत न शक्यतो घ्यावा किंवा अन्य काही तुमची परंपरा असेल तर त्यानुसार. शेवटी आपण सारेजण राष्ट्रीय गीत म्हणूया. कृपया सर्वांनी उभे राहावे आणि सामूहिक राष्ट्रीय गीत किंवा वंदे मातरम जे तुम्हाला उचित वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि शेवटी म्हणता येईल गुरु म्हणजे प्रेरणेचा दीप, संस्कारांची उबदार सावली आणि यशाकडे नेणारा मार्गदर्शक. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मी सूत्रसंचालक सतीश शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. असं म्हणून तुम्ही त्याचा शेवट घेऊ शकता. धन्यवाद.